इराण आणि अमेरिका एकमेकावरती प्रतिहल्ले करत आहे. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्रपती यांनी म्हटलेलं आहे, इराणनी जर त्यांची वर्तवणूक नीट केली नाही, तर त्यांचे अस्तित्व संपेल आणि इराण कधीच बदलणार नाही. आम्हीसुद्धा संयम बाळगू शकत नाही आणि मोठ्या प्रमाणामध्ये अमेरिका इराणवरती हल्ले करत आहे आणि त्याच वेळेला इराणसुद्धा अमेरिकेवरती आणि आखाती देशांमध्ये असलेले त्यांचे देश मदत करणारे देश यांच्यावरती हल्ले करत आहे. तर हे सगळं बघितल्यावर प्रश्न असा उठतो की अमेरिका अशी कारवाई का करत आहे, नंबर एक. दुसरा प्रश्न असा उठतो की इराण त्याला प्रत्युत्तर का देत आहे. तिसरं आहे की येणाऱ्या काळामध्ये काय होईल आणि चौथं आहे याचा जगावरती आणि भारतावरती काय परिणाम होईल. तर अमेरिका का कारवाई करत आहे, कारण असं आहे की इराणने तेलवाहू जहाजांवरती हल्ला केला आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुझमध्ये जी त्यांना अमेरिकेला उघडी ठेवायची आहे ते उघडू ठेवून देत नाही आणि स्ट्रेट ऑफ होर्मुझ किती महत्त्वाची आहे याच्याविषयी आपण अनेक वेळा बोललेलो आहे. राजकीय संदेशसुद्धा अमेरिका देण्याचा प्रयत्न करते आहे आणि लष्करी रणनीतीप्रमाणे अमेरिका जे इराणचे बेसेस आहेत, ड्रोनचे, रडारचे, इतर ज्यांच्यावरती हल्ला करून त्यांची लष्करी क्षमता कमी करण्याचा प्रयत्न करते आहे. आता इराण नेमकं काय करतं आहे, इराणला वाटतं आहे की अमेरिकेच्या या हल्ल्यामुळे आमचं राष्ट्रभौमत्व जे आहे ते संकटात आलेलं आहे आणि म्हणून त्यांचं धर्माचं नेतृत्व आणि राजकीय नेतृत्व आणि मिलिटरी नेतृत्व सगळे मिळून अमेरिकेच्या विरोधात ते लढत आहेत आणि त्यांना अमेरिकेचे जे मित्र आहेत बहारीन असो की कुवैत असो यांच्यावरती हल्ले करून हे दाखवून द्यायचं आहे की आम्ही त्याच्यावरती हल्ले करू शकतो अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांवरती आणि अमेरिका त्यांचं रक्षण हे करू शकत नाही हे त्यांना दाखवायचं आहे. आणि स्ट्रेट ऑफ होर्मुझसुद्धा अमेरिकेच्या कंट्रोलमध्ये नाही, ती आमच्या कंट्रोलमध्ये आहे हे इराणला दाखवून द्यायचं आहे. आता पुढचा प्रश्न आहे की मग येणाऱ्या काळामध्ये काय होईल. एक तर असं दिसतं आहे की जोपर्यंत या दोन्ही राष्ट्रांकडे शस्त्र आहेत, मिसाईल्स आहेत, ड्रोन्स आहेत, तोपर्यंत जो संकट आहे अजून जास्त तीव्र होऊ शकतं आणि दोन्ही देश एकमेकावरती अजून जास्त हल्ले करू शकतात. तर याच्यामुळे जे तेलाचा पुरवठा आहे त्याच्यावरती सुद्धा परिणाम होऊ शकतो आणि प्रादेशिक युद्धामध्ये इतर देशांवरती सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो. खास तर कुवेट आहे, बहारीन आहे, सौदी अरेबिया आहे, UAE आहे आणि जगावरती परिणाम काय होणार आहे तर ते सरळ साफच आहे. ऊर्जा बाजारामध्ये पुन्हा एकदा तेलाच्या किमती वाढायला लागतील. व्यापार मार्ग जे आहेत ते सुरक्षित नाही, त्याच्यामुळे जगाचा जो व्यापार आहे तो विस्कळीत होईल. कारण 20% तेल, 50% गॅस आणि आखाती देशांशी असलेले संबंध याकरता गल्फ ऑफ होर्मुझ किती महत्त्वाची आहे याविषयी आपण वारंवार बोललेलो आहे. आणि भारतावरती काय परिणाम होईल तर भारतावरती सुद्धा तेल किमतीवरती म्हणजे एक डिसरप्शन येण्याची शक्यता आहे. परंतु भारताने आपले तेलाची ऊर्जा रशियाकडनं घेऊन, व्हेनेझुएलाकडनं घेऊन आपलं तेलाचा साठा चांगला बनवलेला आहे. आपला गॅसचा साठासुद्धा चांगला बनवला आहे. आता आपण मोठ्या प्रमाणामध्ये गॅस हा अमेरिकेकडनं घेतो आहे आणि इतर देशांकडनं घेतो आहे. तर त्याच्यामुळे होर्मुझ जरी पुन्हा एकदा बंद झाली किंवा काही प्रमाणात बंद झाली तरी पण भारत या स्थितीचा मुकाबला करण्याकरता तयार आहे. परंतु मला वाटतं जास्त महत्त्वाचं असं आहे की आताच इराणचे जे नेते होते त्यांचं लास्ट राईट्स करता त्यांनी भारताला मुख्य पाहुणे म्हणून बोलवलेलं आहे. तर त्यावेळेला तिथे जायचं की नाही आणि अमेरिका आणि इराण या दोघांशी संबंध ठेवून आपलं जे राजकीय आंतरराष्ट्रीय जे बॅलन्स आहे ते कसं सांभाळायचं हे मोठं भारतासमोर असलेलं आव्हान आहे. तर इराण अमेरिका जो संघर्ष आहे त्याच्यामध्ये ऊर्जा सुरक्षेचा महत्त्वाचा संबंध येतो. याच्याशिवाय समुद्रधुनी बंद झाल्यामुळे व्यापारावरती मोठा परिणाम होतो. तर या सगळ्यांवरती लक्ष ठेवून भारताला उपाययोजना या कराव्या लागतील, जे भारत करत आहे.